नमस्कार. सरदार कान्होजी जेते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोर या ठिकाणाहून मी वीज तंत्री निदेशक श्री जगताप सर तुम्हाला आज इलेक्ट्रिशियन ट्रेडचं DC मोटरचं प्रॅक्टिकल आज घेत आहे. आपल्यासमोर मशीन ट्रेनर आहे, त्याच्यातला आज आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. DC सिरीज मोटर कनेक्ट, स्टार्ट आणि रन करणे, त्याची ही मंडलाकृती सर्किट डायग्राम आहे. आणि ह्या मशीन ट्रेनरच्या सोबत आपल्याला जे मॅन्युअल आले त्याच्यानुसार आपण या पद्धतीने इथून कनेक्शन करणार आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी DC आउटपुट दिलेलं आहे व्हेरिएबल, आणि त्याच्यामधून आपण मल्टीमीटरचे कनेक्शन लावून त्याच्यातूनच 2 कनेक्शन आपण खाली मोटरमध्ये घेतलेले आहेत. आपल्यासमोर मशीन नंबर 1 व्होल्टेज 110 व्होल्ट आहे, DC इंटिग्रेटेड मशीन आहे. त्याच्यासोबत आपण इंटिग्रेटेड करून दुसरे अल्टरनेटर जोडून प्रॅक्टिकल करू शकतो, परंतु ते प्रॅक्टिकल आज नाही आहे. आज आपण फक्त एवढं ह्याचंच प्रॅक्टिकल घेणार आहे की DC मोटर टू स्टडी वर्किंग ऑपरेशन ऑफ DC सिरीज मोटर. त्याच्यामध्ये आपण सर्किट डायग्राम प्रमाणे कनेक्शन केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये रिडिंग घेणार आहे. वेगवेगळे रिडिंग आपण इथं प्रिंटेड आहेत. 50 व्होल्ट DC, 60 व्होल्ट DC, 70 व्होल्ट DC. त्याचा आपण करंट आणि आपण स्पीड घेणार आहेत. तर आता आपण प्रॅक्टिकल चालू करूया. आपण सप्लाय ऑन केलेला आहे. इथपर्यंत सप्लाय आलेला 3 फेज. त्याच्यातून आपण ऑक्झिलरी सप्लाय सिंगल फेज घेतो. हा नाईट स्विच आहे. नाईट स्विच आपण चालू करू. ठीक आहे. समोर आपल्याला बघा पॅनल मध्ये सगळीकडे सप्लाय आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सिंगल फेज आउटपुट इथं आहे ते आपण ऑन करू शकतो. हे मेन MCB आहे. हा मेन MCB चालू केला की आपला 3 फेज सप्लाय इथे येईल. त्याच्यानंतर सिंगल फेज आउटपुट इथून ऑन करतो आपण. ठीक आहे. पॅनल ऑनचा हा पुश बटन आहे. आता हे पाठीमागं पॅनल ऑन झालेले आहेत. याच्यातून 3 फेज आउटपुट आहे. थोडक्यात मी तुम्हाला प्रत्येक सिलेक्टर स्विचचं माहिती देतो. 3 फेज आउटपुट इथून ऑन केलं, का ऑफ केलं की तर नाही लाईट, ऑन केलं की तर सप्लाय येतोय. त्याच्यानंतर हा व्हेरिएबल आहे व्होल्टेज कंट्रोलर, व्हेरियाक म्हणतो त्याला. सिंक्रोनस कंट्रोल DC आउटपुट ऑन करतो आपण इथून. ठीक आहे. हे 3 फेज लोड ऑन करतो. तर जसं जसं भरपूर आपल्याला प्रॅक्टिकल आहे त्या पद्धतीने आपण सिलेक्ट करतो. सध्या आपण फक्त सिंगल फेज आउटपुट ऑन केले आणि DC आउटपुट ऑन केलेले आहेत. ह्याच्यातून आपल्याला व्हेरिएबल आणि फिक्स असे दोन्ही आपल्याला क्वांटिटी त्याचे आउटपुटमध्ये मिळणार आहे DC व्होल्टेज. ठीक आहे. आता समोर पॅनलमध्ये जसं आता मी ह्याच्यामध्ये व्होल्टेज कंट्रोल करेल, व्होल्टेज वाढवेल, त्या पद्धतीने आपल्या इथं मोटर आपल्या फिरायला किंवा चालू व्हायला स्टार्ट होतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इथे पहा, मी जसं जसं हा नॉब फिरवतोय तर इथं व्होल्टेज वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. DC करंट सुद्धा इथं वाढत चाललेला आहे. दोन्हीकडे पहा, जसं मी हा नॉब फिरवतोय तसं व्होल्टेज वाढतंय, करंट वाढतोय. हे DC AC व्होल्टमीटर आहे आणि ॲमीटर आहे. पहा, मोटरचा पण याच्यामध्ये भाग फिरायला चालू झालेला आहे. शाफ्ट आहे आणि हे पुढे कपलिंग जोडून त्याला पुढचा अल्टरनेटर जोडलेला आहे. सध्या आपण याच्यावरतीच लक्ष केंद्रित करू. हा DC मशीनचा फिरणारा पार्ट तुम्ही पाहू शकता इथं वरून बघा सर. या ठिकाणी आपण कमी व्होल्टेज दिलंय, कमी करंट आहे, त्याप्रमाणे हे फिरत. जसं मी इथून व्होल्टेज वाढवेल, इथं पाहू शकता तुम्ही 30 व्होल्टेज केलं की त्याचा स्पीड वाढला आणि त्याच्यातून थोडंसं त्याच्यात बेरिंग मध्ये गंज पकडला आहे बंद असल्यामुळे, म्हणून ते आवाज येतो एवढा. त्याच्यात सुद्धा आपण खोलून बेरिंगला ग्रीसिंग ऑइलिंग करून त्याचा आवाज कमी करू शकतो. या ठिकाणी पहा, आता इथं 30 वरती नॉब आहे आणि 31 वरती बटन करून थोडाफार टेन्शन असू शकतो. आपलं पहिलं रिडिंग आपल्याला घ्यायचे 50 व्होल्टचं, तर मी डायरेक्टली ह्याच्यामध्ये 50 व्होल्टवरून येतो. ठीक आहे. 50 व्होल्ट आलं व्होल्टेज. त्याचा करंट किती आला तर लिहून घ्या. 50 व्होल्ट करंट आहे 0.776. स्पीड आपण नंतर घेऊ पुढच्या प्रॅक्टिकलला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की टर्मिनलचे जे कनेक्शन आहेत ते व्यवस्थितच करायचे. इकडं तिकडं दुसरीकडं लूज कनेक्शन ठेवायचं नाही किंवा एकमेकाला वायर शॉर्ट झाली नाही पाहिजे. इथं सुद्धा आपण की दुसऱ्या वायरचं जास्त
पसारा न करता मोजक्यात जेवढं कनेक्शन तेवढंच वायर इथे ठेवायचं. आता आपण हीच खात्री करू व्होल्टेजची इथं बरोबर आहे का नाही आउटपुट. हे पहा इथं मी व्होल्टमीटर सेट केलेलं आहे DC व्होल्टेजला. त्याच्यात व्होल्टेजला आणि कॉमनला लावलेलं आहे. आपण इथं चेक करू व्हेरिएबलला त्याच्यामध्ये किती येत आहे. 43.12. थोडंफार त्याच्यामध्ये निग्लिजन्स किंवा मायनस प्लस होत राहतं. तरी इथे दाखवताना 51 आहे पण इथं आउटपुटला 43 येते. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याच्या पद्धतीने आपण पुढचं रिडिंग घेऊ. आता पुढचं रिडिंग आहे 60 व्होल्टचं. मी डायरेक्ट आता 60 व्होल्टला घेतो. पाहू शकता 60 व्होल्टला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये स्पीड सुद्धा व्हेरिएशन स्पीडचं पण वाढलेलं आहे आणि करंट हा कमी झालेला आहे. लक्षात घ्या, जसं व्होल्टेज वाढतं तसं करंट कमी होते. ठीक आहे, इथं पण व्होल्ट मीटरवरती 53 व्होल्टेज आहे. अशा पद्धतीने आपण अजून एक तिसरं रिडिंग घेऊया. 70 व्होल्ट DC ला आपण आता घेणार आहे. ठीक आहे, 70 व्होल्टला घेतो आपण. चालू शकता. ठीक, 70 व्होल्टला करंट झालेला आहे 0.769. सुरुवातीला करंट होता 776, नंतर 751, नंतर 769. हा थोडासा स्टेबल झाल्यानंतर रिडिंग आपण घेतलं पाहिजे. त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे. म्हणजे हा एकदा स्टेबल झालं की ते रिडिंग घेऊ आपण. ठीक आहे, इरेज करून 762 रिडिंग घे पुन्हा इरेज करून 762. तर ह्याच्यामध्ये आपण आकृतीप्रमाणे कनेक्शन केलं की त्याची सर्किट डायग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण जर मॅन्युअलमध्ये घेतलं तर ह्याच्यातून आपण फक्त 2 वायर जोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कनेक्शनला गेली वायर आणि दुसरी वायर गेली एसला, आर्मेचरला आणि एक एसला. तसंच खाली डबल ए आणि डबल एस अशा त्या दोन्ही खाली लिंक टाकलेली आहे. एवढं सोपं त्याचं कनेक्शन आहे. त्याचा आपण कॅरेक्टरिस्टिक आणि याचं वर्किंग प्रिन्सिपल हे आपण थिअरीमध्ये शिकणार आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला याचं समजू शकतं की व्होल्टेज आणि करंट रिलेशन आणि त्याच्यामधून तुम्हाला त्याचं स्पीड कसं व्हॅरी होतं. ह्या मशीन ट्रेनरच्या मशीन आपण हे करतो. त्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची की ज्या गोष्टी आवश्यक नाहीत त्या बाजूला ठेवणे, कनेक्शन वेस्ट करणे, लूज कनेक्शन राहणार नाही. आणि आपण आज प्रॅक्टिकल बघितलं DC सिरीज मोटरचं. आता आपण याला पुन्हा हळूहळू स्पीडवरती नेतो. तरी सुद्धा नेताना एकदम डायरेक्ट जोरात कोणत्याही पॉईंटला न्यायचं नाही आणि आणताना सुद्धा एकदम डायरेक्ट जोरात न्यायचं नाही. त्याच्या सर्व खराब होऊ शकतात. त्याचे पार्ट असतात किंवा इलेक्ट्रॉनिक आतलं मशीन ट्रेनरचे असतात ते खराब होऊ शकतात. त्याच्यामुळं आता जसं आपण प्रोसेस केली त्याच्या परत रिव्हर्स प्रोसेस करणार. व्होल्टेज सगळ्यात शेवटी मी चालू केला कंट्रोलर हा सगळ्यात पहिल्यांदा मी कमी केला. त्यानंतर आउटपुट आपण बंद केलं, पॅनल आपण ऑफ केला, नाईट स्विच सिंगल पीस आउटपुट बंद केलं, हे सगळं बंद केलं, नाईट स्विच बंद केला आणि मेन सप्लाय हा बंद केला. अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिकल शिकलेलो आहे.